नमस्कार, विशिता मेजवानीमध्ये स्वागत आहे। पावसाळा चालू झाला की मस्त असे स्वीटकॉर्न हे बाजारात विकायला यायला सुरुवात होते। तर आपण स्वीटकॉर्नचे बरेचसे असे पदार्थ बनवू शकतो। तर आज मी तुमच्यासोबत अगदी आगळीवेगळी स्वीटकॉर्नची एक रेसिपी शेअर करणार आहे। ही रेसिपी अगदी सोपी आहे आणि लहान मुलं तर खूपच आवडीने खातील अशी ही रेसिपी आहे आणि कोणीही करू शकेल इतकी सोपी ही रेसिपी आहे। घरात अवेलेबल साहित्यात आपण हा पदार्थ बनवू शकतो। आज आपण स्वीटकॉर्नचे लॉलीपॉप करणार आहोत। आहे ना अगदी वेगळी रेसिपी आणि मुलांना असं वेगळं काही बनवून दिलं तर मुलंही खूप आवडीने खातात आणि स्वीटकॉर्न हे खाल्ले पण पाहिजे। त्यामुळे तुम्ही ही रेसिपी जर तुमचे मुलं खात नसेल तर अशा प्रकारे नक्कीच बनवून बघा। अगदी वेगळी अशी रेसिपी आहे आणि खायलाही खूप टेस्टी आहे। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। या ठिकाणी आपल्याला स्वीटकॉर्न घ्यायचे आहे। ते आपल्याला अगोदरच स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। स्वीटकॉर्नमध्ये पाणी असतं, त्यामुळे आपण आधीच हे स्वीटकॉर्न धुवून घेणार आहोत आणि कपड्याने पुसून घेणार आहोत। त्यानंतर असे दाणे आपल्याला काढून घ्यायचे आहे। हे दाणे आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचे आहे, अगदी बारीक फिरवायचे नाही, जाडसरच आपल्याला हे फिरवायचे आहेत। त्यानंतर या ठिकाणी आपण भरपूर अशी कोथिंबीर घेतली आहे, गाजर किसून घेतलेला आहे, हिरवी मिरची बारीक कट केलेली आहे, हवं तर तुम्ही मिक्सरलाही फिरवून घेऊ शकता। त्यानंतर आलंही मी किसणीने किसून घेतलेलं आहे। एक छोटी शिमला मिरची आणि 2 छोटे कांदे चॉप करून घेतलेले आहे। त्यानंतर या ठिकाणी 3 बॉईल बटाटे आपल्याला मॅश करून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपण या ठिकाणी ब्रेड क्रम्सचा वापर करणार नाही, या ठिकाणी आपण पोहे वापरणार आहोत। तर या ठिकाणी आपल्याला 1 वाटीभर पोहे घ्यायचे आहेत। आता आपण स्वीटकॉर्न हे मिक्सरच्या भांड्यात घालून थोडेसे जाडसरच फिरवून घेऊ। जर तुम्ही जास्त बारीक फिरवले तर त्याला खूप असं पाणी सुटेल आणि तुमचे लॉलीपॉप व्यवस्थित असे बनणार नाहीत। त्यामुळे आपल्याला मिक्सर हे चालू बंद करून फिरवून घ्यायचं आहेत आणि जाडसरच आपल्याला हे दाणे क्रश करून घ्यायचे आहेत। थोडेसे दाणे मी तसेच ठेवले आहेत, वरनं ते दाणे घातल्यावर आपले लॉलीपॉप दिसायलाही खूप छान दिसतील। अशा प्रकारे आपण हे फिरवून घेतलं आहे। बघा, अगदी बारीक मी केलेलं नाही, जाडसरच हे ठेवलेलं आहे। आता आपण पोहेही पाण्याने स्वच्छ असे भिजवून घेणार आहोत। पूर्णपणे मऊसर असे पोहे भिजले पाहिजे इतपत आपल्याला पाणी घालायचं आहे आणि 10 मिनिटं आपल्याला हे पोहे भिजवून द्यायचे आहेत। थोडं थोडं करून मी पाणी घालून घेत आहे आणि सर्व पोहे मिक्स करून घेत आहेत। अशा प्रकारे आपले पोहे भिजले आहे। 10 मिनिटांनंतर आपल्याला ते मॅश करून घ्यायचे आहेत। आपल्याला हाताच्या साहाय्याने पूर्णपणे पोहे व्यवस्थित मॅश करायचे आहेत। असं केल्याने तुमचे लॉलीपॉप हे तेलामध्ये घातल्यावर फुटणार नाही, अगदी जसेचे तसे आपले लॉलीपॉप हे तयार होता। बऱ्याचदा आपण कॉर्नची टिक्की किंवा काही वेगळे पदार्थ बनवतो तर ते तेलात घातल्यावर फुटून जातात। तर जर तुम्ही पोहे घालून जर हे लॉलीपॉप केले तर तुमचे लॉलीपॉप हे अगदी छान असे तयार होतील। आता आपल्याला एक मोठं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये स्वीटकॉर्न घालून घ्यायचे आहे। जाडसरच आपण क्रश केलेले आहेत। त्यामध्ये आता आपण हे सर्व व्हेजिटेबल घालून घेणार आहोत। गाजर तुमच्याकडे नसेल, नाही घातलं तरीही चालेल, पण शक्यतो मुलांना जे व्हेजिटेबल मुलं खात नाही ते अशा प्रकारे जर आपण मुलांना खाऊ घातले तर मुलांच्या पोटातही जातात आणि त्यांना पोषक तत्वही मिळतात। कांदा घालून घेत आहेत। एक बारीक चिरलेली शिमला मिरची यामध्ये मी घातलेली आहे। यामध्ये हवं तर तुम्ही पनीरही किसून घालू शकता। चॉप केलेलं आलं घालायचं आहे आणि एक बारीक चिरलेली हिरवी मिरची मी यामध्ये वापरलेली आहेत। त्यानंतर आपण यामध्ये बॉईल पोटॅटो घालून घेणार आहोत। त्यानंतर आपण यामध्ये भिजवलेले पोहे घालणार आहोत। पोह्याने बँडिंग ही छान येते, त्यामुळे पोहे हे आपल्याला अवश्य घालायचे आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे।
त्यानंतर या ठिकाणी एक छोटा चमचा ऑरिगॅनो घालून घेतलेला आहे. ऑरिगॅनो घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे. त्यानंतर आपण या ठिकाणी ब्लॅक पेपर पावडर घालणार आहोत. ब्लॅक पेपर पावडरने टेस्ट ही खूप छान येते. यामध्ये आपण 1 चमचा तांदळाचं पीठ घातलेलं आहे. 1 मोठा चमचा आपण यामध्ये घातलेला आहे. पीठ हे तुम्ही तुमच्या याच्यानुसार कमी जास्त करू शकता. जर तुमचे लॉलीपॉप व्यवस्थित बनत नसेल तर तुम्ही अजून पीठ ॲड करू शकता. आता हे मिश्रण आपल्याला हाताच्या साहाय्याने सर्वपणे मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला यामध्ये वर्ण पाणी घालायची गरजच पडत नाही. स्वीट कॉर्नला एवढं पाणी सुटतं की त्यामध्ये हे मिश्रण अगदी व्यवस्थित मिक्स केलं जातं. यामध्ये आपण 1 चमचा चिली फ्लेक्सही घातलेला आहे. त्यानंतर 1 मोठा चमचा बेसन घातलेला आहे. बेसन पीठ आणि तांदळाचं पीठ तुम्ही कमी जास्त ॲड करू शकता. जर तुमचे लॉलीपॉप तळताना तुटायला लागले तर तुम्ही तांदळाचं पीठ आणि बेसन पीठ ॲड करू शकता. या ठिकाणी आपण लॉलीपॉप बनवणार आहोत. त्यासाठी या ठिकाणी मी आईस्क्रीम स्टिक घेतलेल्या आहेत. आता आपल्याला हाताला तेल लावून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असे या मिश्रणाचा गोळा करून घ्यायचा आहे. जास्त मोठा गोळा आपल्याला घ्यायचा नाही. अशा प्रकारे छोटाच गोळा घ्यायचा आहे आणि आईस्क्रीम स्टिक मध्यभागी ठेवून लॉलीपॉपचा आकार द्यायचा आहे. अशा प्रकारे व्यवस्थित सगळीकडून दाब देऊन आपल्याला लॉलीपॉप हा बनवून घ्यायचा आहे. बघा, अगदी पटकन असा आपला लॉलीपॉप तयार झालेला आहे. किती छान दिसत आहे ना. बघूनच मुलं आवडीने खातील अशी ही रेसिपी आहे. अशाच प्रकारे मी तुम्हाला दुसराही लॉलीपॉप करून दाखवते. आपल्याला या ठिकाणी मिश्रणाचा जास्त वापर करायचा नाही. जर तुम्ही जास्त जाड लॉलीपॉप केले तर ते व्यवस्थित तळल्या जाणार नाही किंवा आपण शॅलो फ्राय करणार आहोत तर तेही व्यवस्थित होणार नाही. त्यामुळे मिश्रण हे आपल्याला कमीच घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपला दुसराही लॉलीपॉप तयार झालेला आहे. बघा, किती छान असं आपला लॉलीपॉप दिसत आहे. अशाच प्रकारे मी सर्व लॉलीपॉप करून घेतलेले आहेत. आता ते आपल्याला रव्याच्या मिश्रणात घोळवून घ्यायचे आहेत, जेणेकरून ते छान असे क्रिस्पी तयार होतील. या ठिकाणी तुम्ही ब्रेड क्रम्सही वापरू शकता. सगळीकडून रवा हा व्यवस्थित आपल्याला लावून घ्यायचा आहे. असं केल्याने लॉलीपॉप आपले तेलात तळले तर फुटत नाही आणि वरतून त्याला क्रिस्पीनेसही छान येतो. तर अशा प्रकारे मी सर्व लॉलीपॉपला रवा हा व्यवस्थित हाताच्या साहाय्याने दाब देऊन लावून घेतलेला आहे. या ठिकाणी आपल्याला बारीक रव्याचा वापर करायचा आहे. बघा, सगळीकडून रवा व्यवस्थित लावला की छान असे आपले लॉलीपॉप तयार होतात. अशा प्रकारे मी सर्व लॉलीपॉपला रवा हा लावून घेतलेला आहे. बघा, किती छान असे आपले लॉलीपॉप तयार झाले आहे ना. आता ते आपण 2 प्रकारे करणार आहोत. या ठिकाणी मी शॅलो फ्राय पण तुम्हाला लॉलीपॉप करून दाखवणार आहेत. त्यानंतर या ठिकाणी मी डीप फ्राय पण तुम्हाला लॉलीपॉप हे तळून दाखवणार आहेत. तर तुम्ही व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा.
या ठिकाणी आपल्याला तव्यावर तेल घालून घ्यायचं आहे. तवा गरम झाला की त्यावर आपण तेल सोडलेलं आहे आणि त्यावर आता आपण लॉलीपॉप हे घालून घेणार आहोत. लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपण शॅलो फ्राय लॉलीपॉप करतो त्यावेळेस हे लॉलीपॉप करण्यासाठी आपल्याला 10 ते 15 मिनटं लागतात, कारण ते आपल्याला सर्व साईडने व्यवस्थित असे भाजून घ्यावा लागतात. वरनही आपण थोडंसं तेल सोडून घेणार आहोत. मीडियम गॅसवरच आपल्याला हे लॉलीपॉप शॅलो फ्राय करायचे आहेत. अशा प्रकारे आपल्याला सर्व साईड पलटून घ्यायच्या आहेत आणि लॉलीपॉप फ्राय करत राहायचे आहेत. परत एकदा थोडंसं तेल सोडलं आहे. बघा, सर्व साईडने आपले लॉलीपॉप अगदी व्यवस्थित फ्राय झालेले आहेत. यासाठी आपल्याला 10 ते 15 मिनटं सहजच लागतात. वरच्या साईडने आपल्याला व्यवस्थित असे शेकून घ्यायचे आहे, नाही तर वरचा भाग हा आपल्याला कच्चा वाटेल. त्यामुळे आपण सर्व साईड ह्या व्यवस्थित शेकून घेणार आहोत. आपले लॉलीपॉप हे तयार झालेले आहे. या ठिकाणी आपण शॅलो फ्राय करून घेतलेले लॉलीपॉप बघितलेले आहे. आता आपण हेच लॉलीपॉप डीप फ्राय पण करणार आहोत. तर तुम्हाला जी पद्धत आवडेल त्यानुसार तुम्ही हे लॉलीपॉप फ्राय करू शकता. या ठिकाणी मी दुसरे लॉलीपॉप घेतले आहे आणि ते आता डीप फ्राय करत आहे. असेही लॉलीपॉप खायला खूप छान लागतात. हे लॉलीपॉप थोडे जास्त क्रिस्पी होतात, त्यामुळे चवीला छान लागतात. परंतु बरेच लोक डाएट कॉन्शियस असतात, त्यामुळे मी तुम्हाला दोन्ही रेसिपी दाखवलेल्या आहे. तुम्हाला जी आवडेल त्यानुसार तुम्ही हे लॉलीपॉप फ्राय करू शकता. बघा, किती छान असे आपले लॉलीपॉप अगदी 5 मिनिटात हे डीप फ्राय केल्याने तयार होतात. या पद्धतीला जास्त टाईम लागत नाही. अशाच प्रकारे आपण दुसरे लॉलीपॉप फ्राय करून घेणार आहोत. बिलकुलही तेलामध्ये फुटलेले नाहीत. आपल्याला एकदमच लॉलीपॉप घालायचे नाही, 2-2 किंवा 3-3 आपण यामध्ये लॉलीपॉप घालून फ्राय करणार आहोत. जर तुम्ही एकखटी जास्त लॉलीपॉप घातले तर ते तेलामध्ये गर्दी होऊन फुटू शकता. त्यामुळे आपण या ठिकाणी जास्त गर्दी करणार नाहीत. अगदी 2-2 लॉलीपॉप घालून तळून घेणार आहोत. अशा प्रकारे आपले हे लॉलीपॉप तयार झाले आहेत. अलटपलट करून सगळ्या साईड व्यवस्थित तळून घ्यायच्या आहेत. आता आपण ते सर्व करून घेणार आहोत. या ठिकाणी आपण हे लॉलीपॉप टोमॅटो सॉस सोबत, मेयोनीज सोबत खाऊ शकतो किंवा शेजवान चटणी सोबतही हे लॉलीपॉप खायला खूप टेस्टी लागतात. आहे ना अगदी आगळीवेगळी रेसिपी. आणि असं जर तुम्ही मुलांना ट्राय करून दिलं तर मुलं का नाही आवडीने खाणार. तसेच लहानांपासून मोठ्यांपर्यंत तर हे लॉलीपॉप सर्वांनाच आवडतील अशी ही रेसिपी आहे. याशिवाय मी तुम्हाला दोन्ही पद्धतीने करून दाखवले आहे. या ठिकाणी मी तुम्हाला शॅलो फ्राय पण करून दाखवले आहे आणि डीप फ्राय पण करून दाखवले आहे. तुम्हाला जी पद्धत आवडेल तुम्ही ती ट्राय करू शकता. तर तुम्हाला हे लॉलीपॉपची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा. आणि अशा छान छान रेसिपी बघायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनही क्लिक करा, जेणेकरून नवनवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि छान छान रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद. परत भेटू एक